रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सचिन धनाजी राऊत प्रकरण आता वाशी शहरामध्ये नव्याने गाजत आहे। शेअर मार्केटच्या नावाने कोट्यावधी रुपयांची उलाढाल करून अनेक लोकांना फसवून सचिन धनाजी राऊत यांना आता वाशी पोलिसांनी अटक केली आहे। मात्र अटक केल्यानंतर आता सचिन राऊत यांच्याकडे ज्या लोकांनी पैसे गुंतवले होते त्या लोकांनी आता वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। सचिन राऊत यांच्या विरोधात माध्यमांसमोर अनेक लोकांनी आपली प्रतिक्रिया बोलून दाखवली आहे। आज सकाळी लेखी तक्रार वाशी पोलीस ठाण्यामध्ये दिली। वाशी पोलीस ठाण्याच्या प्रशासनाने आम्हाला चांगलं सहकार्य दिले। आता याच्यानंतर आमचं एकच मागणी आहे की ह्या सचिन धनाजी राऊत याचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं आणि यांनी कुठे कुठे पैसे ठेवला आणि काय काय ठेवला याची जाण चौकशी पूर्ण व्हावी। अनेक लोकांना शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवून तुम्हाला डबल करून देतो अशा प्रकारची आमिष दाखवून सचिन राऊत यांनी जवळपास 25 कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे। वाशी पोलिसांनी याबद्दल काय माहिती दिली आहे पाहूया। बिल्डिंग इन्व्हेस्टको प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी होती। त्याचे संचालक होते सचिन धनाजी राऊत आणि नंदकुमार चौगुले यांनी ही कंपनी चालू केली होती। कंपनीमध्ये एक स्कीम होती की तुम्ही जी गुंतवणूक कराल त्याला दर महिन्याला 4% आणि 15 महिन्यानंतर मुद्दल परत। लाभ असणारी कंपनी असल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी त्याच्यामध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूक केल्या होत्या। यातील आरोपितांनी सुरुवातीला लाभाची रक्कम किंवा आश्वासित रक्कम नियमाप्रमाणे देत होते। त्यामुळे विश्वास संपादन झाल्याच्या नंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवणूक केली। साधारणतः ऑक्टोबर 2022 मध्ये सदरची कंपनी बंद झाली। यानंतर तक्रारदारांनी नवी मुंबईत राहणाऱ्या तक्रारदारांनी त्याच्या विरोधात अर्ज केला। आमच्याकडे 1,39,00,000 रक्कमचा अर्ज आला होता। तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वाशी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 331/24 कलम 420, 409, 406 भादवी MPID कायदा कलम 3-4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्याच्या नंतर यातील 5 आरोपीचा शोध घेत असताना 8/8/2024 रोजी यातील 5 आरोपी सचिन धनाजी राऊत याला अटक करण्यात आली। अटकेमध्ये असताना आरोपीकडे केलेल्या तपासात आरोपीने रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी पण अशा प्रकारच्या स्कीम करून गुंतवणूक केली असल्याचे दिसून आले। सगळे मित्र होऊन जवळ 1 कोटीच्या वरती हिसाब होईल। परत प्लस तसं बघायला गेलं तर संगमेश्वर रत्नागिरी पासूनचेही लोक त्याच्यात आहेत। धनाजी राऊत याच्या त्या इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये शेअर मार्केटिंग संदर्भाचा विषय आहे म्हणून त्याने आम्ही गुंतवणूक केली। पण ते जस्ट कसं झालं की तो पैसे घेऊन गेला, पण त्या पैसे घेतल्यानंतर त्याने आम्हाला कोणताही मोबदला किंवा काही दिले नाही। गुंतवणूक प्रत्येकाने 10-10 लाख, 19-19 लाख, 21 लाख, 5.5 लाख, 6.5 लाख अशा पद्धतीने गुंतवणूक केली। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी।